भिवंडीतील एका प्रसिद्ध शोरमा सेंटरमधून विकत घेतलेला शोरमा जीवावर बेतण्याची वेळ आली आहे। सुरुवातीला 14 जणांना अन्न विषबाधा झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र आता हा आकडा 34च्या पुढे गेला असून बाधितांची संख्या सातत्याने वाढते आहे। चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर नागरिकांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला। या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने संबंधित आस्थापनावर कारवाई करत अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले। पाहूयात हा विशेष रिपोर्ट। भिवंडी शहरातील खंडूफाडा परिसरात असलेल्या फेमस शॉर्मा सेंटरमधून खरेदी केलेले अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर नागरिकांना अन्न विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। चिकन शॉर्मा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर अनेकांची प्रकृती अचानक बिघडली। सुरुवातीला एका कुटुंबियातील 6 जणांसह 14 जणांना उपचारासाठी इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र काही तासातच बाधितांची संख्या वाढत जाऊन 34च्या पुढे गेलेली आहे। शॉर्मा खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, पोटदुखी, मळमळ, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाला। काही रुग्णांची प्रकृती खालावल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। रुग्णांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश असल्यानं या घटनेनं पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केलाय। विषबाधेचे साधारणतः 37 पेशंट्स हे आपल्याकडे सद्यस्थितीमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना उलटी, जुलाब आणि पोटात दुखणे या कंप्लेंट्स असल्यामुळे ते आपल्याकडे ॲडमिट आहेत। त्यांच्यावरती औषधोपचार चालू आहे। शक्यतो करून घरचा आहार घ्यावा, प्लस त्याच्यामध्ये पाणी भरपूर प्यावे। पाणी हे उकळून स्वच्छ केलेले असावे किंवा प्युरिफायरने स्वच्छ केलेले असावे। शुद्ध स्वच्छ पाणी प्यावे। घरी आहार खावा, भरपूर त्या आहारामध्ये सुद्धा फळे आणि पालेभाज्यांचा समावेश असावा, जेणेकरून त्यांची प्रतिकारक्षमता चांगली राहील। या घटनेची माहिती समोर येताच अन्न व औषध प्रशासन विभागानं तातडीनं हालचाल केली। संबंधित फेमस शॉर्मा सेंटरवर धाड टाकून तेथील अन्नपदार्थाचे नमुने जप्त करण्यात आले। हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। दरम्यान पोलिसांनीही या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केलाय। सुरुवातीला 9-10 पेशंट ॲडमिट होते, त्यानंतर आता रात्री पुन्हा त्याच्यामध्ये वाढ झाल्यानंतर आज सकाळी एकूण 34 पेशंट IGM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। यातील जो ठेला मालक आहे दिलशाद अन्सारी, यातील फिर्यादी आसिफ सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 632 भारतीय न्याय संहिता 125 आणि 275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत। सध्या उपजिल्हा रुग्णालयात सर्व बाधितांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिलेली आहे। मात्र बाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासन अधिक सतर्क झालेलं आहे। अन्नपदार्थांच्या साठवणुकीत किंवा स्वच्छतेच्या नियमांमध्ये निष्काळजीपणा झाला का याचाही तपास सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे। फेमस शॉर्मा सेंटरमधील अन्न पदार्थांमुळे झालेल्या या सामूहिक विषबाधेनं शहरातील फास्ट फूड सेंटर आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर या विषबाधेचं नेमकं कारण स्पष्ट होणार असलं तरी तोपर्यंत नागरिकांनी बाहेरचा अन्नपदार्थ खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे। मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज, भिवंडी।